नमस्कार. मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे. ओबीसी समाजाची जी उभी फाळणी झाली आहे, ओबीसी समाजामध्ये जी मोठी फूट पडली आहे, त्या फुटीच्या मागे नेमका सूत्रधार कोण असेल? मुंडे घराण्याच्या राजकीय गरजेतून नव्यानं ओबीसी नेतृत्व म्हणून उदयाला आलेले लक्ष्मण हाके, तेही स्वयंघोषित असे ओबीसी नेते म्हणतायत की ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे, आता काही शिल्लक राहिलेलं नाही. तर दुसरीकडे छगन भुजबळ म्हणतायत की ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही आणि मनोज जरांगे पाटलांचा जो लढा आहे तो लढा सरकारच्या विरोधात आहे, तो ओबीसीच्या विरोधामध्ये नाही आहे. आणि ओबीसीला अगदी शांतपणे जर सगळंच मिळत असेल तर हे आंदोलन मोर्चे करण्याची काही गरजच नाही आहे ना. तर तिसरीकडे विजय वडेट्टीवार मात्र म्हणतायत की या सरकारनं जनगणनेमध्ये ओबीसींचा रकानाच ठेवलेला नाही आहे आणि म्हणून सरकारला ओबीसीचा तिरस्कार आहे, ओबीसी हा वर्गच सरकारला ठेवायचा नाही आहे, म्हणून आपल्याला जंतर मंतरवर आंदोलन करावं लागणार आहे. आणि तशी त्यांनी बैठक पण घेतली. म्हणजे हा जो ओबीसी समाजामध्ये तीन तिघाडा आणि काम बिघाडा होऊन बसलाय, या पाठीमागचा नेमका सूत्रधार कोण असेल? का या समाजाची अशी वाताहत होते आहे? का सत्तेच्या सारीपाटावरील ही केवळ ओबीसी नेते केवळ एक क्षुल्लक प्यादे आहेत का, जे कुणीतरी उचलून दुसऱ्या एका घरामध्ये ठेवले जात आहेत? म्हणजे ते कुणाच्या तरी पक्षश्रेष्ठीच्या म्हणा किंवा त्यांच्या वरच्या अधिकाऱ्याच्या म्हणा, त्यांच्या आदेशानुसार ही काम करतायत, असं काही आहे का? नेमकं काय असू शकतं यामागे? जर आरक्षणच संपलं असेल असं लक्ष्मण हाके म्हणतात एकीकडे. लक्ष्मण हाके आता गावोगाव जाऊन समाजामध्ये ओबीसी समाजाचं प्रबोधन करतायत आणि ते सांगतायत आरक्षण संपलेलं आहे, ओबीसी आरक्षण शिल्लक राहिलेलं नाही. संपूर्ण मराठा समाजाने त्या ओबीसी आरक्षणावर डल्ला मारलाय आणि आता त्यामुळं ओबीसींना आता पेटून उठावं लागेल, आझाद मैदान गाठावं लागेल, मुंबईमध्ये मोर्चा काढावा लागेल आणि यासाठी ते अगदी गावोगाव फिरतायत सध्या. मग पण हे लक्ष्मण हाके जे आहेत हे नव्यानं स्वयंघोषित असे ओबीसी नेते, ते भुजबळ फिजबळ सोडा म्हणतात आणि कधी कधी पुन्हा नंतर लगेच रिवर्स येऊन म्हणतात त्या एकांतातल्या गोष्टी असतात त्या बाहेर आणून काय होणार आहे, मी ओबीसीचाच नेता आहे. पण त्या अगोदरही अशाच गोष्टीवर त्यांना अनेक वेळा म्हणजे स्पष्टीकरण द्यावं लागलेलं होतं की ते गेल्या वेळेसही म्हटले होते की माळी समाजाकडून धनगर समाजाकडे आता ओबीसीचं नेतृत्व जात आहे, त्यामुळे या भुजबळांच्या पोटात दुखतं किंवा या भुजबळांनी त्यांच्या त्या मुलांना त्यांना काही येत नाही आणि यांनी कार्यकर्त्याला मोठं होऊ दिलं नाही. म्हणजे अक्षरशः भुजबळांचा तिरस्कार करून त्यांची ओबीसी नेता म्हणून जी जागा आहे ती स्वतःकडे घ्यायची होती. पण ती ह्या हाकेंचा उदयच निव्वळ कसा झाला हे अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. हाके म्हणजे केवळ राजकीय गरजेतून, तेही मुंडे घराण्याच्या राजकीय गरजेतून बीड जिल्ह्याच्या पातळीवर नव्यानं उदयाला आलेलं ओबीसी नेतृत्व, आणि तेही अगदी बीड जिल्ह्याच्या बाहेर जर गेलं तर त्यांना फारसं समर्थन मिळत नाही. या पाठीमागे काय कारण असतील ते विश्लेषणाचा भाग असेल, पण केवळ बीड जिल्ह्यामध्ये मात्र ते फार मोठ्यानं गरजत असतात. ते लक्ष्मण हाके सगळं संपलंय असं म्हणतायत. मग ज्या मुंडे घराण्याला वाचवण्यासाठी आपल्या छातीचा कोट करून ते बीडमध्ये मैदानामध्ये असतात, जे त्यांचीच भूमिका लक्ष्मण हाके मांडतायत का? म्हणजे एक प्रकारे मुंडे घराण्याची या लक्ष्मण हाकेच्या या मताशी, त्यांच्या या दृष्टिकोनाशी त्यांचं एकमत असावं आणि त्याशिवाय ते असं बोलू शकत नाहीत. आणि जर ते मुळामध्ये, कारण सगळ्यात प्रिय प्राणप्रिय जर लक्ष्मण हाकेंना कोण असतील तर मुंडे घराणा, तर मग हे लक्ष्मण हाके म्हणतात आरक्षण संपलं.
हीच गोष्ट कुठंतरी मराठा विरोधामध्ये एक कळीचा मुद्दा ठरते आहे. तर दुसरीकडे मात्र आता छगन भुजबळ हे आता म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, हे छगन भुजबळ, डांगे, म्हणजे ही जुनी मंडळी ओबीसींची प्रस्थापित नेते मंडळी आणि त्यापैकी असलेले छगन भुजबळ एक आहेत. मग आता या छगन भुजबळांचा फार मोठा वर्ग म्हणजे ओबीसी नेतृत्व म्हणून प्रस्थापित आहे. ओबीसी नेते प्रस्थापित राजकारणामध्ये असताना सुद्धा समाज त्यांच्या पाठीमागं खूप आहे, मान्यच करावं लागेल. त्याशिवाय की एवढा संघर्ष लक्ष्मण हाकेंना दरवेळी टीका करावी लागते ती एकांतामध्ये भुजबळांवर जाहीररित्या करता येत नसली तरी त्यांच्या पोटातली जी आहे गोष्ट ती ओठावर यायला वेळ लागत नाही, फक्त ती खोलीमध्ये येते. मग ते यावेळेसही म्हणाले की ते भुजबळ फिजबळ सोडा, 90% ओबीसी समाज माझ्या मागे आहे. आणि त्या नवनाथ वाघमारेला विचारतं तरी कोण हो? मीच म्हणत असतो की आबाला पुढं घ्या, आबाला बोलू द्या, आणि मग सगळा समाज माझ्या मागे आहे. मग तेच भुजबळ, मग मात्र ते भुजबळ एक वाक्य असं बोलून जातात की या लक्ष्मण हाकेच्या सगळ्या ज्या काही त्या फुगा आहे त्यातली पूर्ण हवाच काढून टाकतात. ते म्हणतात की अरे या ओबीसींना शांतपणे काही एक न करता सगळं जर मिळत असेल, हे आंदोलन, मोर्चे, सभा घेण्याची गरजच नाही. म्हणजे लक्ष्मण हाकेच्या त्या नेमक्या गोष्टीवर ते अगदी विरुद्धार्थी भूमिका मांडताना दिसतात. बरं, ते एवढ्यावर नाही थांबत. ते म्हणतात की मनोज जरांगे पाटलाचा लढा हा सरकारच्या विरोधात आहे. आणि इथंच लक्ष्मण हाके म्हणतात की नाही, हा लढा ओबीसी समाजाच्या विरोधात आहे. मग जर भुजबळ म्हणतात की हा लढा सरकारच्या विरोधात आहे, तो ओबीसींच्या विरोधात नाही, इथंच या ओबीसी समाजामध्ये खूप मोठी फूट आहे. आणि ती का, आणि या पाठीमागे नेमकं कोण असेल? म्हणजे आता लक्ष्मण हाकेंना ओबीसी समाज घेऊन आझाद मैदानावर गाठायचं, त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करायचं आहे. तर वडेट्टीवार आणि महादेव जानकर मात्र दिल्लीच्या वाटेला लागले. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की या सरकारनं जनगणनेमध्ये ओबीसी वर्गच ठेवला नाही. SC STला जसं वर्ग ठेवलाय, म्हणजे नोंद करण्यासाठी रकाना ठेवलाय, तसा या ओबीसीला ठेवलेला नाही आहे. आणि तो ठेवला नाही आहे म्हणजे कुठेतरी या सरकारच्या मनामध्ये काळबेर आहे. म्हणून आता आपल्याला जंतर मंतर गाठावं लागेल आणि जंतर मंतरवर आंदोलन करावं लागेल आणि ओबीसीला न्याय मिळवून द्यावा लागेल. म्हणजे ओबीसी वर्गामध्ये जी काही ही 3 गट अशी सरळ स्पष्ट दिसत आहेत, या पाठीमागचा नेमका सूत्रधार नेमकं कोण असू शकतं, कोण असेल? आणि जर रकाना ठेवला नाही, ओबीसीचा रकाना जर ठेवला नसेल, तर सरकारला ओबीसी वर्गच पूर्णपणे मोडीत काढायचा आहे का? या पाठीमागं मोदी, शहा, फडणवीस यांची नेमकी काय भूमिका बरं असू शकते, याविषयी आपलं काय मत आहे? म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपलंय असं जर एक गट म्हणतोय, तर दुसरा गट म्हणतो ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही, आणि तिसरा गट म्हणतोय की आपल्याला जंतर मंतर गाठावं लागेल. तर हाके म्हणतायत की आपल्याला आझाद मैदानावर लढा द्यावा लागेल. म्हणजे एकंदरीतरित्या स्पष्टपणे जी ओबीसी समाजाची फाळणी झाली आहे, उभी फाळणी झाली आहे, खूप मोठी फूट पडली आहे. या पाठीमागे नेमका करता करविता आणि या सगळ्यांचा बोलविता धणी नेमका कोण असेल, याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.